मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं जमशेदजी टाटांनी टाटा समूहाची मुहूर्तमेढ कशी रोवली ते. पण त्यांच्या हयातीत त्यांची नागपूरची अद्ययावत कापड गिरण आणि मुंबईतील हॉटेल ताज हे दोनच प्रकल्प उभे राहू शकले. परकीयांच्या राज्यात अडचणी अनंत होत्या आणि शेवटी 1904 मध्ये जर्मनीत जमशेदजी टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या उद्योगाची धुरा आपला मोठा मुलगा दोराबच्या हातात सोपवतच. आणि मग दोराब यांनी जमशेदजींचं पोलाद कारखाना, वीज निर्मिती प्रकल्प आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ही तीनही उर्वरित स्वप्न पूर्ण केली. प्रसंगी पत्नी मेहरबाई यांचे दागिने गहाण टाकूनही. ती कशी ते या भागात पाहणार आहोत. मी तुमच्याबरोबर आहे रुजुता. जमशेदजी टाटांनी मुंबईत अलेक्झांड्रा गिरण विकत घेऊन पहिली कापड गिरण सुरू केली. त्यानंतर बरोबर एका वर्षांनी 27 ऑगस्ट 1859ला दोराबजींचा जन्म झाला. आपला मोठा मुलगा म्हणून जमशेदजींना कायम या मुलाबद्दल अभिमान होता आणि तो दोराबजींनी कसा सार्थ ठरवला हेच आज आपण पाहणार आहोत. दोराबजींचा जन्म झाला तेव्हा 1857च्या उठावानंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनी जाऊन ब्रिटिश राज आलं होतं. भारताकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन मुळात एक वसाहत इतकाच होता. इथल्या उद्योगांवर त्यांचा विश्वासच नव्हता. त्याचाच त्रास जमशेदजींना झाला होता आणि तो दोराबजी लहानपणापासून पाहत होते. मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम हवा असा जमशेदजींचा अट्टाहासच होता. त्यामुळे दोराब 16 वर्षांचा झाल्यावर त्यांनी थेट केंटला UK मध्ये पाठवलं दोराबना खाजगी शाळेसाठी आणि 2च वर्षात केम्ब्रिजच्या गॉनविल अँड केअर्स कॉलेजमध्ये त्यांना दाखल केलं. 1879 मध्ये दोराब पुन्हा मुंबईत आले आणि त्यांनी झेवियर्स कॉलेजमधून कला शाखेत पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. इंग्लंडमधील वास्तव्यात दोराब यांना क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांचं वेड लागलं आणि ते जन्मभर टिकलं. पण गंमत म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावरही जमशेदजींनी त्यांना लगेच घरच्या धंद्यात घुसवलं नाही. आधी स्वतःच्या पायावर नोकरी करण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे दोराब पत्रकार झाले. आणि मग काही वर्षांनी जमशेदजींनी दोराब यांच्यावर पुद्दुचेरीतल्या कापड गिरणीची जबाबदारी टाकली. हे जमशेदजींचं आणि पुढच्या प्रत्येक टाटाचं वैशिष्ट्यच होतं. फक्त आपला मुलगा म्हणून त्यांनी कधीही अनिर्बंध सत्ता आणि अधिकार त्यांच्याकडे सोपवले नाहीत. पण दोराब यांच्याकडे उद्योजकतेची कुवतही होती आणि वडिलांवरील प्रेम आणि त्यांच्या इतकाच द्रष्टेपणाही होता. त्यामुळे ते योग्य वेळी योग्य ती जबाबदारी पेलायलाही शिकले. वयाच्या 38व्या वर्षी त्यांचं मेहरबाई यांच्याशी लग्न झालं. मेहरबाई या प्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या कन्या. मेहरबाईंवर दोराबजी यांचं जीवापाड प्रेम होतं. त्यांच्या कर्करोगाने अकाली मृत्यूनंतर दोराबजींनी कर्करोगावरील संशोधन आणि रुग्णालयासाठी खूप मोठी देणगी दिली होती. पण इथे आपण बोलणार आहोत ते उद्योजक म्हणून त्यांच्या वाटचालीविषयी. जमशेदजी टाटा यांनी त्यांच्या हयातीत भारताला उद्योग क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी 3 स्वप्न पाहिली होती. देशाचा स्वतःचा पोलाद प्रकल्प, वीज निर्मिती उद्योग आणि देशातच अव्वल तंत्रज्ञ घडू शकतील अशी विज्ञान संस्था उभारणं. आणि ही 3ही स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाहीत, पण ती दोराबजींनी पूर्ण केली. त्यातील पोलाद प्रकल्प उभा करताना तर अनंत अडचणी आल्या. पश्चिम बंगालमध्ये साक्ची इथली जागा जमशेदजी असतानाच अधिग्रहित झालेली होती. बाप लेकांनी मिळून तिथलं जंगल एका रात्रीत जमीनदोस्त करून सपाट जागा तयार केली होती. पण कुशल कामगार आणि वाहतूक या दोन्हीसाठी तेव्हा टाटा ब्रिटिशांवर किंवा परकीयांवर अवलंबून होते आणि तिथे युरोपात पहिल्या महायुद्धाचं सावट होतं. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती दिवसेंदिवस वाढत होत्या. अशातच 26 ऑगस्ट 1907 साली म्हणजे जमशेदजींच्या निधनानंतर 3 वर्षातच दोराबजींनी टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. प्रत्यक्ष उत्पादन 1912 मध्ये सुरू झालं. पण अडचणी संपलेल्या नव्हत्या. महायुद्धामुळे वाढलेली अनिश्चितता आणि त्यातच कंपनीचा पहिला ग्राहक असलेल्या जपानमध्ये भूकंप झाले. मग काय, संकटांची मालिकाच थांबेना. शेवटी इथून तिथून पैसे जमवण्याबरोबरच दोराबजींनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकायला सुरुवात केली. एक वेळ तर अशी आली की कामगारांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पैसे नव्हते आणि तेव्हा दोराबजींनी कर्ज मिळवण्यासाठी त्यांची एकूण एक खाजगी मालमत्ता जी 2 कोटी रुपयांची होती
ती आणि पत्नीचे सर्व दागिने गहाण टाकले. जिथे जिथे म्हणून शक्य असेल तिथे तिथे हात पसरले. त्यासाठी 2 महत्त्वाच्या व्यक्तींनी त्यांना आर्थिक मदत दिली. एक म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि दुसरे बॅरिस्टर जिना. ते साल होतं 1924. म्हणजे ना नेहरू काँग्रेसचे नेतृत्व म्हणून उदयाला आले होते, ना जिनांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. पण दोघांनी दोराबजींचे कष्ट आणि भारतासाठी या प्रकल्पाचं महत्त्व ओळखून त्यांना मदत केली. आपलं समाजातलं वजन त्यासाठी वापरलं. मजल दरमजल करत दोराबजींनी जमशेदजींच्या निधनानंतर एक एक करत टिस्को, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आणि 3 जलविद्युत प्रकल्प उभे केले. त्यासाठी टाटा पॉवर ही कंपनीही स्थापन केली. जमशेदजीच्या काळात टाटा समूहाकडे 3 कापड गिरण्या, ट्रेडिंग कंपनी आणि हॉटेल ताज होतं. दोराबजींनी हा पसारा टिस्को, टाटा पॉवर आणि खाद्यतेल व साबण बनवणारी टाटा ऑइल मिल्स कंपनी म्हणजे टॉमको आणि 3 सिमेंट कंपन्या असा साम्राज्याचा विस्तार केला. शिवाय टिस्कोचा विस्तार भारताबाहेर UK मध्येही केला. टिस्को ही ब्रिटिश राष्ट्रकुल देशांमधली सगळ्यात मोठी खाजगी पोलाद कंपनी होती. यातच कंपनीचं यश आलं. या कामगिरीचं श्रेय दोराबजींनी कायम आपले वडील जमशेदजींना दिलं. एका सहृदय आत्म्यानं त्याची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आणि या देशाची सेवा करण्यासाठी मला कायम मदत केली असं एकदा दोराबजींनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या वाटचालीत खेळांवरील त्यांचं प्रेमही कायम राहिलं. आणि 1920 आणि 1924च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथक सहभागी व्हावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. टाटा कंपन्यांमध्ये खेळांचे संघ बनवले, खेळाडूंना कायम प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मिळकतीतला पै त्यांनी मृत्यूसमयी टाटा विश्वस्त निधीला दिला. पैसे हे समाजासाठी वापरले गेले पाहिजेत, खाजगी वापरासाठी नाही असं जमशेदजी म्हणायचे आणि तो वारसाही दोराबजींनी आपल्या वागणुकीतून जपला. हीच ती द लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट जी देशभरात शैक्षणिक संस्था उभारणी करते आणि टाटा समूहाची मालकीही एखाद्या व्यक्तीकडे न जाता ती या विश्वस्त निधीकडे जाईल असं दोराबजींनी पाहिलं. आपली पत्नी मेहरबाई यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी युरोपला निघालेले असताना प्रवासातच 11 एप्रिल 1932ला त्यांचं निधन झालं. त्यांच्या औद्योगिक प्रवासात त्यांचे काका RD टाटा त्यांच्याबरोबर सावलीसारखे उभे होते. RD टाटा म्हणजेच JRD टाटांचे वडील. आता पुढच्या भागात JRDनी एअर इंडियाची कशी स्थापना केली हेच आपण बघणार आहोत. पण तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube आणि Facebook चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.